आवरलं सगळं काम. बाबूराव का बरं येईनावर अजून? तर गायांना पाणी दाखवायचे, कुठं गेला काय माहिती. मालकी काय आलो पाणी भरून. बरं पाणी भरून आले का? हा बरं एक काम करा, गायांना पाणी पाजून द्या आणि तेवढं चारा कापून टाका. याच्यात चारा टाकला ना. पाणी पाजलं का? नाही आता चारा खाते ना, तोपर्यंत मी जेवण करून घेतो ना. अजून आम्ही जेवलो नाही ना. तुम्हाला भूक लागली का? हो पण माझं मी पाहिलं तुम्ही सकाळ उठलं तसं बिगर चहाच बिगर यायचं गेलो. हा नाश्ता नाही काही नाही तसं काम करीत होतो. काम कमी करायचं, नुसतं खायचं आहे की नाही? अहो, काम खातो. गायांना पाणी पाजून आणा, तोपर्यंत मग वाढते मी जेवायला. जा, अजून आम्ही जेवण केलं नाही. हा का? मग तुम्ही काय टाळ जेवती नाही मग असं आहे ना. जेवते ना, किती तो तोंड लावते. पुढं 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 जा बरं. गायांना पाणी पाजून या पटकन. मला बाकीचे पण काम आवरायचे. मला कुठे गेले? ते गेले गावात, येतील. ते काय काम आहे का त्यांच्याकडं? नाही काम नाही, पैसे लागत होते थोडे. कशाला पैसे लागतात? गावाला जाऊन येतो ना दर्शक. तुम्ही आता जाऊन आले ना? हा आलं पण बायकोला भेटून आला असतो ना. आता 15 दिवस झाले ना, भेटलो नाही ना. एक काम करा बाबूराव, बायकोला पण इथंच घेऊन या तुम्ही. ती पण शेतातलं काम करेन. पोरं शाळा जाते तिकडे. पोरांना इकडंच टाका शाळेत. जर तुमचं 15 दिवसाला जायचं काम पडतं, मग इथं सगळं काम खोळंबतं, त्याचं काय? काही नाही, आज जातो उद्या येतो. नाही बाबा, पैसे भेटणार नाही, तुम्हाला सुट्टी पण भेटणार नाही. आता इथं मरणाचे कामं पडले. हो सारखी फोन करीत राहते बायको. बरं तुमच्या बायकोशी मी बोलते. जावा पुढच्या महिन्यात, आता नाही. आणि अजिबात सुट्टीच नाव काढायचं नाही बाबूराव. पहिले तुम्ही 10-15 दिवस जाऊन आले. दिवाळीला गेले होते ना? मग हा दिवाळी गेल झाले आता 20-21 दिवस झाले. हो मग 15 दिवस थांबले, 20-21 दिवस तुम्हाला परत जायचंय का? मी इथलं काम कोण करण? मी काय बोलत नाही म्हणून डोक्यावर बसते का आता? नाही पण मला करमत नाही ना. एक दिवस जाऊन आलं म्हणजे थोडं फ्रेश वाटत ना. मग जा, तुम्हाला करमत नाही ना? मी घरीच बदलून टाकीते मग कायमच जा. मग नका हो, आज करू मॅडम. नाही आता तुम्ही गेल्यावर किती काम खोळंबतात. मला घरचं करू का बाहेरचं करू का शेतातलं करू? नाही बरोबर. आणि तुमच्या मालकाला माहिती किती काम राहते बाहेर. हा ते नाही येते रानात. राग नका येऊ देऊ. पुढच्या महिन्यात जा, मी देते तुम्हाला पैसे पुढच्या महिन्यात. जा तेवढं गायांना पाणी पाजून घ्या. मी तुम्हाला जेवायला देते तुम्हाला. जा. सारखं जायचं आपलं गावाला. काय करते ग पूजा? काय नाही होत आई. पण तुला सांगू का, तुला राणीच नाव चांगलं वाटतं. ते पूजालाच डंगरावाने वाटतं. मग राणीच म्हणा. बरं ऐक ना, काय म्हणता? आवरले तुझे काम? आवरले ताई माझे काम. माझं लईच कंबर दुखती ग. काय झालं? अगं तुला काय सांगू, आता माझ्या इथं गडीच नाही कामाला. तुम्हाला अजून गडी भेटलाच नाही? भेटलाच नाही. कायच करावं बाई. पैसे देते, 2-4 टाइम खाऊ घालते, पार्तर सगळे त्याचे पार्तर. 6 महिन्याला ड्रेस म्हटलं, 6 महिन्याला ड्रेस आहे त्याला. अहो ताई आता गडी भेटतच नाही कामाला, माहिती हा ना. 15,000 रुपये महिन्याला द्यायला तयार मी. अहो पण ते स्वतःचा बिझनेस टाकून तिकडे 20-25 कमवतो, 15ला काय करता? बरं ऐक ना, काय हो? तुझा गडी कुठून आणलेला आहे तू? इथला नाही बाबा माझा गडी, लय लांबून आणलाय बाबा आम्ही. हा का, लय लांबून कुठून ग? ते तिकडे नांदेड साईडचं आहे. भाई तुझ्याकडे बरा गडी आहे, काही टेन्शनच नाही तुला, आहे ना? हा. अहो कसलं काय टेन्शन नाही. घडी घडी जायचं म्हणतो घरी. आता मागच्या दिवाळीला 15 दिवस जाऊन आला बरोबर. आता परत मगाशी मला म्हणतो मला बायकोची आठवण येते, मला जायचंय. दर हा 15-15 दिवसांनी त्याची बायको घेऊन ये ना. मी त्याची बायको माझी इथे होती कामाला. त्याला म्हटले मी आमच्या तिथं मरणाचं काम आहे, आमची तिथं करीन. तो नाही आणत बायको. पोरं त्याच्या शाळेत जाताना तिकडं. बरं तुझा गडी किती पैसे घेतो महिन्याला? त्याला का दिलेत मी 12,000. 12,000 खाऊन पिऊन. अहो मी 15 द्यायला तयार आहे. पण आम्ही त्याला ऍडव्हान्स दिलेले नव्हताही. हा का? मग आणि पण एक सांगू ताई, लय कामाचा आहे बिचारा, कधी हुकचू करत नाही. अहो कामाला जे काम म्हणले ते सगळं करता. उलट त्याला बोलू घेते मी. भाई असं मला भेटला पाहिजे ग एखाद्या, लय काम राहत आमच्याकडे. भेटल चौकशी करून पाहिजे ना इकडे तिकडे. तेच ना, आता गावात कुणाला तरी विचारून पाहते. आपला तो पप्या नाही का? हा, पप्याला विचारून पाहते कुणी आहे का. त्या पप्प्याला काय विचारते, त्याला माहित असं का त्यालाच गडी भेटत नाही, त्याला विचारते तुम्ही. विचारते मी, जाऊ दे त्यालाच. असलं कुणी ओळखीचं कंपनीत त्याच्या तर. बरं मी आमच्याच गाडीला विचारते ना, कुणी असेल तर दिन तुमच्याकडे पाठवून. बरं ठीक आहे, चालतंय. चहा पाणी करू सुनतात? नको लई तोंड गोड पडलं माझं. का? सकाळी मी चहा घेतला होता ना, तो लईच गोड होता. बरं जेवण केलं का मग? हा आता करते घरी जाऊन. नाही चला जेवण करा. नको मी स्वयंपाक केलाय. बरं चालतंय. तेच अगं लई कामाचं टेन्शन आलं म्हणून गाड्याचं विचारायला आली होती. नाही मला तर नाही काही, मला फक्त घरातलं करायचं बस. बरं जाऊ मग मी. बरं जा, या परत. हा भेटत असतोय गडी, त्याचं काम करून घेतील. कसं याच्या घरी गडी टिकत.
काय पाण्याच्या बकेटी उचलावं लागतात. आता ह्या गाया कुठं नेऊन बांधल्यात काय माहिती ह्या बाबांनी. का वहिनी काय चाललंय? काय नाही, गायांना पाणी पाजायचं. त्यांना म्हटलं आणा जनावर सोडून. बाबा किती 2 तासापासून गेले जनावर तिकडं, बाबा तिकडच. कुठे गेले? काय माहिती कुठे गेलेत अहो. आजच सुट्टी घेतली होती. त्याच्यात पण म्हणे मी आता गाय चरायला घेऊन जातो. त्यांना म्हटलं घेऊन या पाणी पाजायला घरी. अजून यायचा पत्ता नाही. आयला पण काय म्हणा, तुम्ही लय काम करता बरं का. काय करता भाऊजी, तुम्हाला सांगू का, गडी भेटत नाही. आणि एवढ्या कामाची तारांबळ आहे, लगे विचारूच नका. गडी भेटत नाही? हा ना, अहो किती लोकांना विचारलं मी गडी. तुमच्या कोणी ओळखीचा गडी आहे का हो? हा मग आहे ना. कोण आहे? अहो मी काय म्हणतो माहितीये का, ते आपले राणीवणी का राणीवणी, हा त्यांच्याकडे गडी. अहो माहिती तो मला तो बाब्या. तुम्ही ऐका ना, अहो नुसतं सांग काम आहे. तुम्ही ऐकतीच नाही राव. मी काय काय? म्हणतोय काय? पुढचं. अहो ते बाब्याने काय म्हणतो माहितीये का, मला इथं 12,000 पगार पडतोय. हा तर आपण नाही का त्याला नाही का 15 द्यायला तयार आहे मी. हा, मग तेच सांगा, तुम्ही 15 द्या ना. हा मी अहो त्याला मी म्हटले तुम्ही असा मेन गुन्हे आहे. हा. तो म्हणतो नाही माझी मालकीन लई चांगली, माझी मालकीन लई चांगली. म्हणजे तिकडे त्या मालकीन बिळवच घाण. आता मला काय म्हणतो माहितीये का, तो हा. माझं अंगच दुखत आहे, माझं कंबरच दुखत आहे, माझे हात पाय दुखत येतं असं म्हणतो हो तो पण तुम्हाला. मला एक सांगा भाऊजी, तो आता आपल्याकडे कामाला येईन का? अहो, माझ्याकडे प्लॅन आहे नाही. काय प्लॅन आहे? कुणाला सांगू नका बरं का, तुम्हाला सांगतो पहिलेच. अहो माझ्या भल्यासाठी जर असेल तो गडी, जर तो प्लॅन सक्सेस होऊन जर माझ्याकडे कामाला येत असेल, मी कशाला कुणाला सांगन? हे फक्त आपल्या दोघांचं बरं का. हा सांगा काय त्या प्लॅन? कानाचे त्या कानाला कळता नाही, आधी सांगतो. कोणालाच नाही करणार भाऊजी, पहिले तुम्ही सांगा. फक्त प्लॅन सांगा. बघा हा. सांगू तुम्ही काय करायचं माहितीये का, हा बाबूरावला आपण नाही का किडनॅप करायचं. अयो अहो पण कोणाला माहित आहे, पोलीस त्याची केस जिम्मेदारी मी आहे ना इथं. मी कशाला बसवलं इथं? आहे, तुमच्यासाठी मी काही बी करू शकतो वहिनी. अहो, तुम्हाला माहिती का, एकदा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये किती कडक काम चालू आहे. सगळेजण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लागले आता. आणि जर मला कोणी पकडलं आणि मला जर जेलमध्ये टाकलं तर? अहो त्याची कशाला चिंता करताय? आपल्या काय कायमस्वरूपी करायचं का? आपल्याला फक्त आपल्याला कामासाठी बोलवायचं आहे त्याला इकडे. तसं म्हणता का? हा थोडं. मग कसं करायचं आता? मी तुम्हाला सांगतो काय करायचं ती. मी नाही का, चालतंय. मी जातो तिकडे, मी बाबूरावला समजून टाकतो. ठीक आहे, चालेल. तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही लय घाबरत्या बाबा. हो नवरा मला रिकामा घराच्या बाहेर काढून देईन म्हणून भीती वाटते हो भाऊजी. तुम्हाला आता काय बोललो तुम्ही, हे राहीन फक्त आपल्या दोघात राहीन. आता नवऱ्याला कशाला सांगायचंय? नवऱ्याला सांगायचं नाही भाऊजी, पण कसं आहे माहिती का, त्याला जर माहित झालं मी किडनॅप केलं माणसाला, मग आतापर्यंत माणसं बायांना किडनॅप करता हे माहिती होतं जगाला, बाई माणसाने माणसाला केलं म्हटलं किती अवघड होईल. पण अंगाला काटा आला भाऊजी. अंगाला काटा जाऊ द्या. तुम्हाला काम महत्वाचं का नाही राहणार सांगा बरं. तुम्हाला काम पण झालं. खरंच बाई अहो बघा ना, माझं पार्लरला जाऊ महिन्याला 5-5 हजार रुपये खर्च होता ते शेतामध्ये काम करू चालतंय. मी तुम्हाला सांगतो, रानातले काम महत्वाचे आहेत. चालेल, चालेल. रानातले काम जर व्यवस्थित झाले हा. तर आपल्याला 2-4 पैसे जास्त भेटतील ना. ते जर पण तुमचे असे जर काम राहिले तर तुम्हाला पैसे कुठून येणार? हा हो. तुम्हाला ब्युटी पार्लरला पैसे कुठून येणार मग? हा? तेच ना. पण त्याला आपण एक काम करतो 12 मध्ये म्हणून बघू, तर मग 15 देऊ नंतर. त्याचं नका चिंता करू तुम्ही. त्याला आहे, मी चालेल. बरोबर पाठवतो. त्याचा चालेल, टेन्शन नका. फक्त हे आपल्या दोघात बरं का आधी सांगू. चालेल, हा हा. चला येऊ का? हा चला घ्या काळजी मग. हो बाई बरं झालं एकदा सगळी. पण किडनॅप करायचं? होय सुनीता, तू एक माणूस किडनॅप करू शकत नाही. अगं काय कामाची तुझी एवढी बॉडी, किडनॅपच करायचं बाबूरावला. चल भाऊ, झाले मालकीन बाईचे कांदे लावून मोकार. आता रान झालंय मोकळं. मालकीन मला म्हणा हे सगळं गबाळ गोबाळ काढून टाका, यातलं मका करायचा आता गायला चारा. चला आता भुकायला लागेल, पण आता मालकीन काची लवकर डबा घेऊन येते. आता इथं काम करतोय हा आपण. आता याला ना मला लई भीती वाटते हो भाऊजी. टेन्शन घेऊ, मी आहे तर. मी काय म्हणतो, इकडे तिकडे बघा फक्त. इकडे कोणी आहे का? कोणीच नाही. कोणीच नाही ना. हेच का? अरे कोण आहे? अरे सोड रे. अरे कोण मारते? अरे सोडा ना. अरे काय केलंय? अरे सोडा. ते भंगार झालं, हे भंगारवाला आला का सगळं भंगार देते विकून. देते काहीतरी भांडे बिंडे, पत्रान बित्रा कशाला. त्या बाबूरावला किती वेळ सांगितले भंगार विकून टाक, ते माणूस ऐकत नाही. काय करू राहिले? काय नाही हो भाऊजी, हे भंगार काढते ना, काय आलं का घेता येईल म्हटलं भांडे बिंडे. पहा ना. हा ना, लयच भांगार झाले हो. हा येईनच थोड्या वेळाने भंगारवाला, रोजच येतो, देते विकून डबडे डुबडे. पहा ना. आणि इतका भांगार उसर तुम्ही काय झोपले होते का काय? अहो त्या बाबूरावला कालच बोलले होते मी, हे साफ करायचंय म्हटलंय, भंगार आलं का विकून टाक भंगारवाला आल्यावर. तो बाबूराव? ऐकत नाही. बाबूराव तुमचा गडी ना? हा
हा का? बरं काय काम काढलं? काय नाही, असं झालं होतं. असंच का? असं थोडं काम होतं म्हणून आलो होतो. हा मी तेच म्हणलं काय काम हा, तेच होतं. ना. आता बिना कामाच्या वहिनीकडे मग कसं येऊ सांग. माहिती मला. हा? मी तेच सांगतोय. मी काय म्हणतो माहितीये का, काय माझं एक काम होतं. काय भाऊजी? अहो तुम्हाला ते राणीवणी आपले सुनीतवणी माहिती आहे ना तुम्हाला? हा हा माहिती मग. हा ते तुम्हाला किती गोड गोड बोलत्या, हा गुलू गुलू करत्या का नाही? हा मग अशी आली होती मी मिरच्या वाट टाकल्या त्या होत्या. तशा नाही त्या, म्हणजे त्यांच्या डोक्यात वेगळंच वारं खेळतंय. वेगळं वारं काही समजलं नाही भाऊजी मला. आता तुम्हाला कसं सांगाव, हा आतापर्यंत तुमचा घडी आला की जेवायला किती वेळ झालाय? नाही 2 तासापूर्वी आला होता म्हणे भूक लागली जेवायला दे. म्हटलं गायला पाणी टाकून ये मग देते. मग माझ्या गाड्याचा काय संबंध इथं? हेच तर तुम्हाला घोडपेंट खाते, तुम्हाला कळा नाही मी काय म्हणतोय. अहो मला काहीच कळलं. स्पष्ट बोला बरं. कोड्यात नका बोलू. त्या कोड्यातच तुम्हाला स्पष्ट सांगतो. हा मी तुमच्या रानात गेलो होतो. हा मग ओके, तुमच्या रानात तुमचा गडीच नाही. रानात गडी नाही म्हणजे गोठ्यात असन. गोठ्यात बी गेलतो मी. नाही म्हणजे माझ्या गाड्याकडे काय काम होतं? माझं काही काम नाही. तुमच्या डोक्यात येतंय का तुमचा गडी गायब आहे, तुमचा गडी नाही इथं. अहो असं कसं गायब आहे? 2 तासापूर्वी तर आला होता कुठं घरी. काय ते कुदळ का फावडं काय तर नेला होता त्याला? जेवायला आला होता. मीच म्हणले जा पहिले गायना पाणी टाकून ये मग देते जेवायला. पण तसं आलाच नाही होतो. मी त्याला केव्हाची फोन करते, फोन पण बंद लागतोय त्याचा. टाइम किती झालाय तुम्हाला सांगतोय काय? हा अयो कुठं पडला बिडला काय मग? पडला मी तर येरी पशी बी गेलतो. मग? येरीत बी नाही, कुठंच नाही. तुमचा गडी नाही का, मला तर वाटतं नाही का गायब झालाय. गायब झालं म्हणजे? गायब जे सांगतो तुमच्याकडे नाही का 12,000 पगार आहे. हा हा एखाद्याला जर 15,000 पगार दिला असता तर तुम्हाला कोणतरी बोललं असेल ना. अहो कोणतरी काय सुनताबाईच बोलली मला. हा मी तुम्हाला काय बोललो, ते बोलताना लय गोड गोड बोलतात बरं का त्या वहिनी, पण लय डेंजर आहे. तिनं माझं घडी गायब केला काय मग? मला तर तसंच वाटतंय भाऊ, किडनॅप केला असं 100% डायरेक्ट. तिचा आमुडदा बसल ती बघते तिच्याकडं मी. आणि जर नसन तिने गायब केलं मग तुम्हाला बघते भाऊजी. नाही, मग मी. नाही, कळलं ना? नाही, नाही, मी- उगाच भांडण राहायची कामं नाही, भांडण करायची. नाही, मी पहिले शेतात जाऊन येते बरं. हा तुम्ही जाऊन या. हा मी पहिले. जाऊन येत. थांबा. बरं झालं, यांच्या दोघे भांडणं लागले का मला एकदम मजा वाटते. जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायचे, आपल्याला फक्त ह्याची चुगली कर त्याची चुगली कर, आपले हेच काम आहे. आपल्याला नुसते भांडणं लावायचे. जाऊ दे तिकडे. इथं कामाला येत नाही काय? आता बघते ना मी याची लाज वाटायला पाहिजे. अरे बाबा लागन ना. काय करताय तुम्ही? काही नाही बाई, आवडते. बरं माझा गडी पाहिला का? माझा गडी पाहिला काय? माझा गडी पाहिला का तुम्ही बाबूरावला? नाही नाही हे बघा ताई खोटं बोलू नका तुम्ही बरं का. मला माहिती माझ्या गड्याला तुम्हीच गायब केलंय. शेतात नाही, गोठ्यात नाही, घरी नाही आला. कुठे गेला? मला काय माहिती तुमच्याकडे? मला काय माहिती? तू आल्यापासून माझं गडी गायब आहे. ए बाई तुझ्याकडे मला काय माहिती? तू आल्यापासूनच गायब आहे. मला सगळं माहिती. गडी कुठे? आवाज कसला येतोय? ते तिकडे कुत्रा येऊन राहिलं. नाही नाही कुत्रे वळल्याचा आवाज नाही. कुत्र्याचा आवाज आहे. गप्प आहे सरक. अगं बाई कुत्र्याचा आवाज आहे. कुत्रा ते मध्ये ना ते मांजरला पंप कुत्र्याला पंप बसलं मध्ये. कुत्र्याचा आवाज नाही माणसाचा आवाज आहे. कुत्र्याचा आवाज आहे मध्ये. मला पाहू दे. कुत्र्याचा आवाज आहे कुत्र्याचा. अगो हे काय नाही बाबूराव. अगं तुला लाज वाटते का? गबसा येऊ नका आता. काय खुशाल माणसं किडनॅप करी ती तुला लाज वाटते का? बाई माणूस असून. तर तुझ्या इथं कसं काय 12,000 काम करायला हा म्हटला? अगं माझा गडी माझे पैसे तुला काय करायचंय? 12,000 तो मला काल आणलं होतं, तो काल आणलं होतं मला. माझ्या इथं गाडी म्हणून कामाला. कोणाला? हे असं तुम्हाला. पण बाई असं किडनॅपिंग करू का? अरे पण मी तुला विचारलं होतं ना माझ्या इथं गाडी म्हणून कामाला, तर तू म्हणे नाही. अगं पण त्याला नाही तुझ्या इथं काम करायचं. तुम्हाला करायचं बाबुराच्या इथं काम? पगार वाढून दिला तर करेल. 15,000. ओ परवडत नाही ना हो. मग हिच्याकडे 12 परवडतं का? गप्पे बाई. मग खाऊन पिऊन माझ्याकडे 15. पण मग असं विचारून घ्या ना त्यांना आधी. हा? असं किडनॅप करून नाही असत्या का? किडनॅप करून मी तुम्हाला विचारलं मागं, तुम्ही मला हा म्हटले का? मग मला ते लक्ष्मण आपला तो पप्या नाही का, पप्या भाऊजींनी सांगितलं. त्याने सांगितलं का? हा तो म्हणे मी किडनॅप करून देतो म्हणे. तो होता मध्ये सगळं करायला. घ्या. आणि माझ्याकडे येऊन त्याने सांगितलं काय तुझं नाव तुमच्या गाड्याला घेऊन गेली म्हणे ती. मड जणू मी आपल्या रानात काम करीत होतो. त्या बघुल्यावाने तोंडाच्या, चुटक्या तोंडाच्या, उंदर तोंडाच्या त्याला पाहते मी आता. पाय बाय काय करायचंय बाबूराव चला तुम्ही. बाई, नाही ना.
म्हणजे नाही ना म्हणजे काम तुम्ही पडले काय माणसं किडनॅप करता काय माणसं किडनॅप करता म्हणजे मग तुम्हाला कळत नाही का काय करायचं तिथे काम करायचं पैसे काय वाटायचे, करायचं जास्त काय द्यायचे. करायचं म्हणजे मी पैसे जास्त देते ना पैसे हे बाई माझ्या गड्याला भुलायचं काम नको करू चला बाबूराव तेव्हा मी काय का मला आता दोघे काय कामाला नाही राहायचं तुमच्या काही नका तिच्या काही नका अहो, माझ्याकडे या ना कामाला नाही थांब नका. बाबूराव मी काय कमी केलं तुम्हाला काय तुमच्या आतापर्यंत गावात आहे ना काय होतं माहिती का किडनॅपिंग करते मला बी वाटत आता इकडे नाही मी राहणार मी दुसरीकडे जाईल कामाला आता बाबूराव तुम्हाला कोण किडनॅप करे याची गॅरंटी मी घेते नाही नका तुम्ही माझ्या बरोबर नाही राहते मी अहो राहणार मी पण काम तुमची करीत गॅरंटी असतो. घेते तुम्हाला कोणी किडनॅप करणार नाही माझी अगं बस भवानी तुझ्यामुळे मग तो घाण बोलायला नको लावू काय घाण बोलायला लावू टाकून नको? तुले जरा नीट राह तू हा माझ्याकडे कामाला आहे ना आता झुले माझ्याकडे चला आता माझ्याकडे राहणार ते काम मला नाही. मला वडताड करू नका आता मी माझ्या पद्धतीने कुठे करे काम अहो बाबूराव कुठे जाते तुम्ही नाही, मी नका. म्हणलं ना तुम्हाला खाऊन पिऊन मी 18,000 देते चला नाही. मग काम आहे चला आता बघते मी हा तुझ्याकडे काम कसं करतो आता किडनॅपच केलं दुसऱ्या वेळेस तुला गायबच करते गावातून तुमच्याकडे आहे गडी कामाला माझ्याकडे कसं गडी कामाला येत नाही मी ते बघते एपिसोड कसा वाटला ना कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा आणि तुम्हालाच किडनॅप करीत असते मी लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक